शेवगाव तालुक्यात पावसाने दडी मारल्यानं शेतकरी चिंतित आहेत. पावसाअभावी शेतातील उभी पिके करपून जळू लागली असून हातात उन्हाशी आलेला घास वाया जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्यात. जून महिना संपून ऑगस्ट सुरू झाला तरी पिकांना पोषक असा समाधानकारक पाऊस न झाल्यानं शेती संकटात सापडली आहे. पावसाअभावी पिकांची नासाडी होऊ लागल्यानं बोधेगाव परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी आणि व्यापारी वर्गानं पावसासाठी देवाला साकडे घालण्याचा निर्णय घेतला. बोधेगावचे ग्रामदैवत बोधेश्वराच्या चरणी नतमस्तक होत भजनी मंडळ आणि ग्रामस्थांनी तब्बल 15 किलोमीटरची पायी दिंडी काढली. ही दिंडी नागलवाडी येथील रामायणकालीन स्वयंभू काशी केदारेश्वर मंदिरात पोहोचली. येथे पावसासाठी विशेष प्रार्थना करत काशी केदारेश्वरला साकडे घालण्यात आले. मच्छिंद्र महाराज पवार, प्रल्हाद शेठ शिंदे, कैलास शेठ अंधारे यांच्यासह ग्रामस्थ आणि भजनी मंडळांनी या दिंडीत सहभाग घेतला. पाऊस लवकर बरसावा आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वाचावा अशी सामूहिक प्रार्थना यावेळी करण्यात आली. चालवया पाय तव तू आपले सोहित पाय तीर्थयात्रा जाय चुकू नको. आज या श्रावण महिन्यामध्ये प्रल्हाद शेठ, कैलास शेठ, आणखीन भया काका हे नेते मंडळ हे कधी म्हणजे वारीत काही जात असतात माऊली सोहळ्यामध्ये. पण यांनी ठरवलं वा चला का पाऊस कमी आहे, शेतकरी मोठे हाल आहेत शेतकऱ्याचे, म्हणून म्हणले चला आपण जरा देवाला साकडं घालू केदारेश्वरला. आणि म्हणून आम्ही 10-5 जण, 2-4 भजनी, 4-5 नेते मंडळी, काही उद्योगपती अशी मिळून चाललो केदारेश्वरला साकडं घालण्यासाठी. तिथं जाऊन अभिषेक करणार. आता आम्ही तर चाललो स्वच्छ मनाने, पाहता यायचं का नाही शेवटी त्याच्या हातात आहे. आणि म्हणून ही पायी दिंडी घेऊन आम्ही चाललो कुठं, काशी केदारेश्वरला. श्री क्षेत्र बोधेश्वर ते श्री क्षेत्र काशी केदारेश्वर अशी पायी दिंडी सोहळा. आता आम्ही आलोत गोळेगावच्या मधल्या चौफुल्यावर. तुम्ही सर्वांनी आमची दखल घेतली त्याबद्दल तुमचे आभार. पत्रकार मंडळी या ठिकाणी आज आम्ही श्री क्षेत्र बोधेगाव इथून श्री क्षेत्र काशी केदारेश्वर या ठिकाणी पायी दिंडी सोहळा ठराविक लोकांमध्ये गावकऱ्याच्या वतीने घेऊन चाललेलो आहोत. कारण यावर्षी पहिल्यापासूनच पाऊस पाणी आपल्याकडे कमी आहे, परंतु बोधेश्वर चरणी व केदारेश्वर चरणी पाऊस जास्तीत जास्त पाऊस पडून सर्व शेतकरी, व्यापारी वर्ग, शेतकरी सर्व सुखी समाधानी हो याच्यासाठी आम्ही पायी दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे. तिथे जाऊन अभिषेक घालायचा याचा उल्लेख करा म्हणून. न्यूज एक्सप्रेस करता अहिल्यानगर शेवगाव प्रतिनिधी जयप्रकाश बागडे यांची रिपोर्ट.